नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रकाश पवार. मित्रांनो, खरं तर माझ्या जीवनामध्ये एक पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये येण्यासाठी माझ्या वडिलांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे आणि तो कसा आहे हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. मित्रांनो, वडील हा आपला प्रत्येकाचा वडील हा अतिशय तापट, सुस्वभाविक, मवाळ, अनेक गुणांनी संपन्न असा असतो. परंतु आपल्या मुलांना किंवा त्या मुलांना आपला बाप कधी ओळखता येत नाही. परंतु मित्रांनो, मी माझ्या वडिलांच्या मधला जो आतील बाप जो आहे तो मी कसा शोधला ते पहा. आणि मग मी कसा पशुवैद्यक बनलो हा एक रोचक प्रवास आहे. तरी पण अगदी थोडक्या शब्दामध्ये मी हा विषय मांडणार आहे. मित्रांनो, ज्या वेळेला मी 1989 साली ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि या ग्रॅज्युएशननंतर माझं लग्नही झालं आणि लग्नानंतर मी काही उद्योग वगैरे काही करत नव्हतो. मी फक्त खाणे पिणे आणि फिरून येणे एवढंच करायचो. नोकरीच्या शोधात असं काही नव्हतो. परंतु योगायोगानं आमच्या गावामध्ये पशुवैद्यकीय कोर्सचे फॉर्म ठेवले गेलेले होते, जे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा यांच्यामार्फत. तर त्यातील मी एक अर्ज घेतला आणि तो भरून पंचायत समितीला पाठवला आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. आता त्यानंतर मी इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू झाली. माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मी पास झालो आणि मित्रांनो, मी पशुवैद्यकीय कोर्सला प्रवेश घेऊन तिथं मी शिक्षण माझं मी पूर्ण केलं. आता याच्या पाठीमागचा एक महत्त्वाचा भाग सांगायचा तो म्हणजे माझ्या वडिलांची भूमिका यामध्ये काय. तर मी ज्या वेळेला मी काहीच करत नव्हतो, मी खाऊन पिऊन फक्त फिरून यायचो आणि अशा वेळेला मला माझ्या वडिलांनी एकच मला सांगितलं की तू तुझ्या उद्योगाचं काहीतरी बघ, अन्यथा तुला आणि तुझ्या बायकोला घरातून बाहेर काढलं जाईल. तुम्हाला या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. तुमची लग्न करून दिलेत, तुम्हाला पोसायला आणि रिकामं नाही. आणि खरोखर वडील त्या स्वभावाचे होतेच आणि तसं ते करू शकतात याची जाणीव मला होती. आणि मित्रांनो, मी काय करावं हे मला सुचत नव्हतं. मी अतिशय शांत मनानं विचार करत होतो की वडील मला कोणत्याही क्षणी घरातून बाहेर काढू शकतात आणि मी माझ्या बायकोला सांभाळू शकत नाही. आणि हे थोडंसं काही दिवस असं चाललंच. परंतु वडिलांनी ज्या वेळेला मला एका वाक्यामध्ये सांगितलं की जर तुला असं काही करता येत नसेल तर तू हे घर सोडून जायचं आणि तुझ्या बायकोला तू जगवायला शिक. मित्रांनो, माझ्या वडिलांनी ज्या वेळेला हे वाक्य वापरलं त्यावेळेला माझ्यावरती वडील खूप रागावलेले होतेच आणि रागापोटी ते मला बोलले. अर्थात मी तसं काही सुस्वभावी चांगलंच असल्यामुळं वडिलांना माझा मनापासून असा राग नव्हताच. परंतु एक मी घडावा, मी बनावा या उद्देशानं मला ते बोलले की हे बघ, तुला जर चांगलं काहीतरी बनायचं असेल तर चांगलं बन, अन्यथा सगळं सोडून दे आणि तुझ्या पोटापाण्याचा प्रश्न तुझा तू सोडव. नसेल तर माझ्या पोटी अशी मुलं जन्माला येऊन काही उपयोग नाही, अशा मुलांचा अर्थसुद्धा नाही. म्हणून त्याने एक वाक्य वापरलं की देगा देवा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. खरोखर मित्रांनो, वडिलांचं हे वाक्य मी आजसुद्धा लक्षात ठेवलेलं आहे. आणि मला वाटतंय की मी तिन्ही लोकी झेंडा लावण्यासारखा नाही आहे, तरीसुद्धा मला याच लोकांच्यामध्ये एक छोटासा झेंडा रोवण्याची संधी पशुवैद्यक या स्वरूपात मिळाली. यासाठी मी माझ्या या सर्व कामाचं श्रेय वडिलांनाच समर्पित करतो. माझे वडील शिवाजी बंडू पवार या नावाने त्यांचं पूर्ण नाव असं आहे. अर्थात शिवाजी या नावाचा संदर्भ राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी येतो आणि त्याच बाण्याचे, त्याच स्वभावाचे,
किंवा तशा स्वरूपाचे गुण असलेले माझे वडील असल्यामुळं वडील केव्हा कोणता निर्णय कसा घेतील हे मलाही माहिती नव्हतं. त्यामुळं वडिलांच्या या गोष्टीचा माझ्यावर एक मनावर खोल परिणाम झाला आणि मी थोडंसं काहीतरी करण्याचा विचार केला आणि मी या क्षेत्राकडे वळलो. मित्रांनो, ज्यावेळी मी ॲडमिशन घेतलं, प्रवेश घेतला आणि घरी बसून काय करायचं म्हणून मी कोर्समध्ये जाऊन बसायला लागलो. शिक्षण घेत असताना मी माझा वेळ झोकून दिला की जर मी हे पूर्ण शिकलो तर नक्कीच एक चांगला डॉक्टर बनू शकतो आणि ते बनणं काही अवघड नाही. आपण ग्रॅज्युएशन पास होईपर्यंत जसा अभ्यास केला तसा याच्यामध्ये सुद्धा अभ्यास जरा सखोल केला तर आपण चांगलं काम करू शकतो आणि याच्यामध्ये नावही कमवू शकतो. परंतु मित्रांनो, मला हे माहिती नव्हतं की मी आज कुठेतरी एक छोटासा झेंडा रोवू शकतो. माझा झेंडा याचा अर्थ मी माझं नाव कुठेतरी बनवू शकतो, करू शकतो, याची कल्पना मला अजिबात नव्हती. परंतु मी माझ्या ध्येयाशी अगदी ठाम होतो की मला नक्कीच काहीतरी बनायचं आहे आणि हे बनण्यासाठी मी पशुवैद्यकीय व्यवसायाला सुरुवात करताना सुरुवातीला अगदीच रिस्क नको किंवा कुठलाही धोकापत करायचा नाही म्हणून मी कोंबड्या टोचण्यापासून सुरुवात केली. मित्रांनो, अतिशय रोचक असा हा भाग आहे. तुम्ही म्हणाल कोंबड्या टोचणं वगैरे या गोष्टी काही लोकांना माहिती नसतील सुद्धा, परंतु फाऊल पॉक्स किंवा ज्यांना मानमोडी वगैरे असे जे काही कोंबड्यांच्यातले आजार आहेत ते ज्यांच्यावर लसीकरण उपलब्ध आहे, असे लसीकरण बाजारामध्ये विकत मिळायचं आणि ते मी कोंबड्यांच्या पंखामध्ये इंजेक्शन ते सोडायचो आणि त्या कोंबड्या वाचायच्या. खरं तर मित्रांनो, मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेला मला असं वाटायचं की जर एखादी कोंबडी मेलीच तर काय करायचं आणि अशी कोंबडी मरू नये म्हणून मग मी काय केलं पाहिजे. खरं तर मी पूर्ण अज्ञान होतो, नवीन होतो, मला यातलं काही माहिती नव्हतं. खरं आश्चर्याची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्या गावामध्ये मी हे कोंबड्यांचं लसीकरण करायचो, रात्रीचं लसीकरण करायचो आणि सकाळी लवकर उठून ओढ्यानं कुठं आजूबाजूला कोंबड्या मेलेत का, कुणाचे काही दंगा वगैरे असं काय आपल्याविषयी चर्चा कुठं चालू आहे का, याच्या संदर्भात मी थोडासा सुगावा घेतला आणि माझ्या लक्षात आलं की असं कुठं काही झालेलं नाही, कोणाच्या कोंबड्या वगैरे काही मेलेल्या नाहीत. आणि त्यानंतर मग लोकांच्या कोंबड्यांना असे आजार भिडले नाहीत, कोंबड्या कोणाच्या मेल्या नाहीत आणि मग माझ्याकडे लोक आपोआपच कोंबड्या टोचण्यासाठी वळले. मित्रांनो, मी या कोंबड्या टोचूनच मी माझी एक लुना, त्यावेळची लुना जी पायलेलवरती चालायची आणि हळूहळू अगदी पळायची अशी TRF लुना ही गाडी मी जुनी खरेदी केली आणि त्यातून मी पहिल्यांदा सायकलवरून आणि त्यानंतर मी लुनावर आलो की जिथं मी लुनापेक्षा लवकर चालू शकलो असतो अशी लुना माझ्या प्रवासात मी ती घेतली आणि कोंबड्या टोचून मिळवलेल्या पैशावर अशा लुनाचा प्रवास माझा सुरू झाला. आणि खऱ्या अर्थानं मग मी छोटीशी बॅग लुनावरती बांधू लागलो आणि प्रॅक्टिसला सुरुवात केली. मित्रांनो, मला या कोंबड्यांची लसीकरणाची सुरुवात हा माझा पशुवैद्यकीय व्यवसायातील पहिला अतिशय महत्त्वाचा भाग ठरला आणि त्यामध्ये मी यशस्वी झालो. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मी माझ्या अभ्यासाला मी सुरुवात केली. मी यशस्वी का झालो आणि मी यशस्वी कसा होतो आहे हा माझा विचार मला नेहमीच सतावू लागला आणि मी त्यातून घडत गेलो. मित्रांनो, कोंबड्या टोचणे ही एक सामान्य गोष्ट नाही आहे, कारण आज तिचाही जीव असतो, त्याच्यावरही कुटुंब अवलंबून असतं, हे मी त्यावेळीसुद्धा समजून गेलो. हळूहळू माझी प्रसिद्धी मोठ्या गाई म्हशींच्याकडं मागणी वाढू लागली आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी मग त्यांची तपासण्या करणं वगैरे ह्या मी गोष्टी करू लागलो आणि त्याच्यातही मी यशस्वी होत गेलो. परंतु मित्रांनो, एकच लक्षात ठेवा, माझे वडील हेच माझे गुरु आहेत आणि तेच मला आज या ठिकाणी नेऊ शकले. म्हणून मी माझ्या वडिलांना मी माझी पशुवैद्यकीय सेवा समर्पित करतो आहे आणि माझा हा भाग माझ्या वडिलांच्यामुळंच मला प्रेरित करून सांगावासा वाटला. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांच्या आईवडीलच त्यांचे प्रेरणास्थान असतात, हे यातून समजून घ्यावं.
कोणी स्वतःच्या आईवडिलांना कमी समजू नये आणि आपल्या आईवडिलांच्या भावना त्यांना वाटणारं ते अंतर्मन हे समजून घ्यायला शिकावं. आणि ज्यावेळेला तुम्हाला हे समजेल त्याचवेळी तुम्ही खऱ्या अर्थानं एक समाजामधली चांगली व्यक्ती घडू शकाल असं माझं तरी स्पष्ट मत आहे. आणि मी ज्या आईवडिलांच्यामुळं या दुनियेमध्ये चांगल्या सन्मानानं वावरतो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि या समाजाचा पण मी ऋणी आहे की ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि मला एक पशुसेवेची संधी दिली. मी लोकांचं दुःख हलकं करू शकलो याचाही मला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, मी जे काही माझ्या या छोट्याशा भागामध्ये जे सांगून गेलो की वडीलच माझे गुरु आहेत, माझा अन्यथा कोणताही गुरु नाही. शिक्षण ही माझ्यासोबत बांधलेली एक शिदोरी आहे की ज्या शिक्षणाच्या शिदोरीवर मी आजपर्यंत चाललेलो आहे. आणि अनुभव हा समाज आहे, समाजाकडून मी अनुभव घेतले आणि अनुभव हाच माझा एक दुसरा गुरु म्हणता येईल.